हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MK स्पर्धा यूट्यूब चॅनल. पाहूयात आपला आजचा न्यूजपेपर. पहिली न्यूज काय होती की सुप्रीम कोर्ट होल्ड्स राईट टू डाय विथ डिग्निटी ऑफ अ मॅन इन व्हेजिटेटिव्ह स्टेट. तर आपल्याला काय सांगितलं गेलंय, सुप्रीम कोर्टाने काय केलंय, रिसेंटली जो एक मुलगा होता, जो बऱ्याच वर्षांपासून 13 वर्षांपासून जो होता, तो क्लिनिकली असिस्टेड न्यूट्रिशन अँड हायड्रेशन वरती होता. म्हणजे एक्सटर्नल जे हायड्रेशन वगैरे होतं, न्यूट्रिशन होतं, त्याच्यावरती बेस होता. त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हो, त्याला पॅसिव्ह एथनोशिया दिला जाऊ शकतो. जर जसं 2018 ची जी केस होती, कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया, त्याच्या अंडर सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की आर्टिकल 21 च्या अंडर राईट टू लाईफ बरोबरच राईट टू डाय विथ डिग्निटी हा सुद्धा येतो. तर त्याच्या अंतर्गत सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की जर अशी कोणती कंडिशन असेल तर तशा वेळेस त्याला पॅसिव्ह एथनोशियानी आणि राईट टू डाय विथ डिग्निटी याच्या अंतर्गत जो आहे इथोनेशिया तो दिला जाऊ शकतो. तो त्याचा हक्क आहे. त्याच्याबद्दलच दुसरं काय होतं की जस्ट डिस्टिंग्विशेस बिटवीन ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह इथेनोशिया. आता ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इथेनोशिया म्हणजे काय असतं? ऍक्टिव्ह म्हणजे कधी, जेव्हा डॉक्टर किंवा कोणता एक्सटर्नल एजंट जो असेल, समजा डॉक्टर झाला, डॉक्टर वगैरे, जेव्हा एखादं इंजेक्शन देऊन वगैरे अशा गोष्टी करून जेव्हा त्याला त्याचं जे मृत्यू असेल तो इन्शुअर करतो, त्यावेळेस त्याला म्हणतात, त्याला ऍक्टिव्ह इथेनोशिया म्हणतात. म्हणजे काय, एक्सटर्नल एजंट जे असेल तो पिक्चरमध्ये असेल तर ऍक्टिव्ह झाला. आणि पॅसिव्ह म्हणजे काय, की जेव्हा मेडिकली असिस्ट करून फक्त त्याचा जो जो आहे, तो जीव आहे, तो वाचवला जात असतो. त्यावेळेस फक्त त्याचं एक्सटर्नल असिस्टन्स आहे किंवा लाईफ सपोर्ट आहे, तो काढल्यानंतर जो इथेनोशिया केलं जाईल, तर त्याला म्हणतात पॅसिव्ह इथेनोशिया. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये एक्सटर्नल एजंट नसतो. हा त्याच्यामध्ये फरक झाला. आता त्याच्यामध्ये काही-काही ज्या टर्म्स आहेत, की जसं मॅन इन अ व्हेजिटेटिव्ह स्टेट ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर क्लिनिकली असिस्टेड न्यूट्रिशन अँड हायड्रेशन ह्या ज्या गोष्टी झाल्या, याच्याबद्दल फ्रीमध्ये विचारलं जाऊ शकते, की रिसेंटली ही गोष्ट न्यूजमध्ये होती, तर ही कशाशी रिलेटेड आहे? तर आपल्याला माहीत पाहिजे ही युथेनेशियाशी रिलेटेड आहे. आता ही जी गोष्ट आहे, ही आपल्याला समजा या काही फ्रीमध्ये झाल्या किंवा राइट टू डाय विथ डिग्निटी हे झालं, त्याच्यानंतर गव्हर्नन्समध्ये किंवा पॉलिटीमध्ये विचारलं जाऊ शकतं. आता ही जी गोष्ट आहे, ती आपल्याला जी-एस फॉर एथिक्समध्ये सुद्धा विचारली जाऊ शकते. मग केस स्टडीमध्ये विचारली जाऊ शकते किंवा क्वेश्चनमध्ये विचारली जाऊ शकते, की कंपॅशन म्हणा, की अशा गोष्टींमध्ये काय करायला पाहिजे? तुम्ही अशा वेळेस असतं तर काय केलं असतं? त्याच्यामुळे इथिक्सच्या बाबतीत सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न याच्यावरती बनू शकतो. पुढची न्यूज होती, की मोशन इन लोकसभा हाऊस, ओम बिर्ला स्पीकर रिजेक्टेड अमिट ड्रामा. जसं आपल्याला माहिती की करंटली न्यूज चर्चेत होती, की लोकसभेच्या स्पीकरला काढण्यासाठी मोशन आणलं होतं. मग ती प्रोसेस आपण पाहिली, ती कशी प्रोसेस असते. त्याच्यानंतर आपण त्याची मेन्स वाईज पण गोष्टी पाहिल्या होत्या, की ॲज अ स्पीकर, की स्पीकरचं इम्पोर्टन्स काय असतं डेमोक्रेसीमध्ये, स्पीकरचा रोल कसा असायला पाहिजे. करंटली जे स्पीकर होते त्यांच्याविरुद्ध अपोझिशन पार्टीचं काय म्हणणं होतं, की ते कसे अनफेअरली काम करतायत याच्याबद्दल. मग ती गोष्ट होती. मग काल जेव्हा त्याच्यावरती वोटिंग झालं, मग त्याच्यामध्ये काय सांगितलं, की 94 सी मध्ये त्यांचं इम्पीचमेंट बद्दल सांगितलंय. त्याच्यानंतर 96 मध्ये बाकीच्या गोष्टी सांगितल्यात. मग हे जे आर्टिकल आहेत ते आपल्याला माहीत पाहिजेत. मग त्याचबरोबर ती जी वोटिंग झाली होती, ती वोटिंग कशी असते, त्याच्यामध्ये मेजॉरिटी कशी लागते, इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. आणि व्हॉइस वोटवरती हे जे मोशन होतं ते रिजेक्ट झालं होतं. म्हणजे आत्तापर्यंत 3 वेळा स्पीकरला काढायचा अटेम्प्ट झाला. हा 4था वेळ होता आणि 4च्या 4 वेळेस 4च्या 4 वेळेस जे आहे ते हे मोशन फेल गेलं होतं. चालेल. तर मग ही जी नावं आहेत ती सुद्धा आपल्याला लक्षात राहिली पाहिजे, की आधी कोणत्या 3 जणांना केलं होतं आणि चौथे जे होते ते ओम बिर्ला होते. पुढं काय होतं, की सिरॅमिक युनिट्स इन पॉटरी टाउन ऑफ खुर्जा फेस क्लोजर अमिड द वेस्ट एशियन क्रायसिस. जो वेस्ट एशियामधला क्रायसिस चालू आहे वॉरचा, इराण व्हर्सेस यूएसए, इस्रायल. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं ना, जो गॅस होता ना, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स यायला लागलेत, की तो गॅस आहे तो भारतापर्यंत येत नाहीये. त्याच्यामुळे मग जी गॅस बेस इंडस्ट्रीज होतात त्यांच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम येतात. आता ही जी खुर्जा आहे यूपी मधली, त्याला पॉटरी टाउन किंवा सिरॅमिक सिटी ऑफ इंडिया सुद्धा म्हणतात. आता ही जी गोष्ट आहे ती आपल्याला प्रीसाठी महत्वाची, की सिरॅमिक सिटी ऑफ इंडिया कोणाला म्हणतात असं विचारलं जाऊ शकतं. तर ती कोणती? खुर्जा इन यूपी. तर पॉटरी आणि सिरॅमिक सिटी ऑफ इंडिया. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रीसाठी विचारली जाऊ शकते. आता याच्याबरोबरच आपल्याला एक दुसरी गोष्ट माहिती पाहिजे, की क्लस्टर बेस एम-एस-एम-ई काय म्हणतात? काय काय असतं? आता हे जे पॉटरी मेकिंग किंवा सिरॅमिक जे आहे ते एम-एस-एम-ईच्या अंडर येते. त्याच्यामध्ये बेस्ड एम-एस-एम-ई काय असतं?
हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. याच्याबद्दल काय क्रायटेरिया वगैरे काय आहेत का, काही प्रोव्हिजन्स आहेत आपल्या ऍक्टमध्ये वगैरे, इकॉनॉमीमध्ये, या सर्व ज्या गोष्टी त्या आपल्याला प्रीसाठी महत्वाच्या असतील. त्याच्यानंतर पुढचं म्हणणं होतं की होल्डिंग अप हाफ द स्काय ऑन इंडियाज फार्म्स. असं आपल्याला माहिती आहे की आता 8 मार्चला वुमन्स डे होता. त्याच्यानंतर जे युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन आहे, UNFAO, त्यांनी हे जे इयर आहे, इंटरनॅशनल इयर ऑफ द वुमन फार्मर, म्हणजे जे कृषीमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत, त्यांच्यासाठी हे इयर डेडिकेट केलं होतं. कोणी केलं होतं? UNच्या FAOनी. मग ह्याच्याबद्दल आपल्याला माहित पाहिजे की ही ऑर्गनायझेशन कोणती आहे, काय आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. बरं, त्यांना नोबेल भेटलं होतं का? काही काळापूर्वी त्या गोष्टी झाल्या. मग रायटर्सचं काय म्हणणं आहे की वुमन वर्क फोर्स आहे, ऑलमोस्ट 50% चे वर्क फोर्स आहे एग्रीकल्चर मधलं, तो वुमन आहे. मग डेअरीमध्ये काम करतात, ॲनिमल रेअरिंग, बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये काम करतात. अगदी 15 वर्षा वयापासून ते काम करतात. मग मोठ्या प्रमाणात आहे. पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत ती डिस्पॅरिटी दिसून येते मेन आणि वुमनमध्ये. मग त्याच्यानंतर पे स्केल बनू शकतं, की जे जो पैसा जो आहे किंवा जो वेजेस आहेत, जे मेनला जे माणसांना दिले जातात, ते महिलांना दिले जात नाही. त्याच्यानंतर लँड ओनरशिप आहे, ती 10% पेक्षा सुद्धा कमी आहे. लँड ओनरशिप कमी परत त्यांचे जे एफर्ट्स असतात त्यांना त्यांचे एफर्ट्स असतात त्याला प्रॉपरली त्याला रिकॉग्नाइज सुद्धा केलं जात नाही. मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, अशा कंडिशनमध्ये आपण ॲग्रीकल्चरल जे वुमन्स आहेत आपल्या ॲग्रीमधल्या वुमन ज्या आहेत, तो वर्कफोर्स त्याला आपण कसं रिकॉग्नाइज करणार, आणि यांना जर आपण प्रॉपरली यांचा जो वर्कफोर्स आहे याला जर आपण प्रॉपरली टॅप केलं, तर आपण ह्याच्यातून जे ॲग्री रिलेटेड जे इंडस्ट्रीज आहेत, आपण जसं म्हणतो की सेल्फ हेल्प ग्रुप वगैरे यांना आपण, त्याच्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप्स आपण मदत करून त्याच्यानंतर त्यांच्यातून त्यांना स्मॉल स्केल एक उद्योग वगैरे तयार करण्यासाठी आपण प्रमोट करतो. मग जर आपण हे जे ॲग्रीकल्चरमध्ये वर्कफोर्स जो आहे, त्यांना जर आपण त्यांच्या एफर्ट्सला टॅप केलं, तर ॲग्री रिलेटेड इंडस्ट्रीजला आपण खूप मोठ्या प्रमाणात ग्रो करू शकतो आपण. आणि त्याचबरोबर मग ॲग्रीकल्चरशी रिलेटेड ज्या फॅमिलीज आहेत त्यांचे एक साइड इन्कम आणि एक चांगली इन्कम वाढवू शकतो, जेणेकरून ॲग्रीकल्चरल इन्कम प्लस ही साइड इन्कम बनून आपलं जे व्हिजन होतं की फार्मर्सचं इन्कम डबल करायचं, ते आपण जे आहे ते साध्य करू शकतो. त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याला GS1 मध्ये विचारला जाऊ शकतो प्रश्न, वुमनचा रोल बद्दल किंवा वुमनच्या रोलमध्ये काय आहे सोसायटीमध्ये त्याच्याबद्दल, ॲग्रीकल्चरल वुमन बद्दल. त्याच्यानंतर GS3 मध्ये विचारला जाऊ शकतो, ॲग्रीकल्चरल इकॉनॉमीमध्ये वुमनचा रोल किंवा मग त्याला कसं टॅप केलं पाहिजे, त्याला अजून कसं ग्रो करता येईल, मग याच्याशी रिलेटेड कोणत्या गव्हर्नमेंट इनिशिएटिव्हज वगैरे आहेत का, या सर्व गोष्टी. पुढची न्यूज होती का सिस्मिक डिसिजन. इंडिया नीड्स अ होलिस्टिक इम्प्लिमेंटेबल अर्थक्वेक झोनिंग फ्रेमवर्क. याच्यामध्ये काय सांगितलं की सेंटरचा जो रिव्हिजन होता, काय सेंटर काय करतं, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या अंतर्गत भारताने काय केलेले 4 भागांमध्ये 4 जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सिस्मिक झोन जे आहेत ते डिनोट केलेले आहेत आपले. मग त्याच्यामध्ये कुठून कुठपर्यंत आहे, सिस्मिक झोन 2 पासून ते 5 पर्यंत आहे. आता आपल्याला याच्यामध्ये माहित पाहिजे की कोणत्या एरियाला कोणता झोन दिला गेलेला आहे, कोणत्या स्केलमध्ये दिलेला आहे. मग नॉर्थ ईस्टला जास्त दिलाय का, हिमालयन बेल्ट आहे, कच्छ आहे. मग ह्या जे रिजन्स आहेत त्यांना जास्त दिलेलं आहे का, मग ते कोणत्या रिजनमध्ये येतात, तुम्ही कोणत्या याच्यामध्ये येतात. मग ह्या ज्या सर्व गोष्टी त्या झाल्या. रिसेंटली कुठं अर्थक्वेक आला होता, जसं आपल्याला माहिती टर्की वगैरेला आला होता. मग त्याच्यामध्ये तिथे एक प्लेट आहे. तिथं 3 जे आपल्या प्लेट्स आहेत ते एकत्र येतात. मग त्या कोणत्या-कोणत्या प्लेट्स एकत्र येतात, ह्या सर्व ज्या गोष्टी त्या सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर रिफॉर्मिंग चॉईस बेस्ड एज्युकेशन. जसं आता आपल्याला माहिती आहे आपलं जे एज्युकेशन सिस्टम जे आता आपलं एज्युकेशन सिस्टम कसं आहे की वन फिट्स फॉर ऑल या पद्धतीचं मॉडेलवरती आपण चालतो, की एकच सिस्टम आहे ती सगळ्यांसाठी लागू होते. पण अशी जी सिस्टम आहे ती आता लाँग टर्मसाठी इफेक्टिव्ह नाही राहणार. त्याच्यामुळं एक चॉईस बेस्ड सिस्टम असायला पाहिजे, फ्लेक्सिबल सिस्टम असायला पाहिजे. एक बेसिक एज्युकेशन पाहिजे आणि त्याच्यानंतर चॉईस असायला पाहिजे, की तुम्हाला कोणतं एज्युकेशन घ्यायचं, कशा पद्धतीचं घ्यायचं, कोणत्या ह्याच्यात ग्रॅज्युएशन करायचं, ते किती वेळासाठी असायला पाहिजे. हे जे चॉईस बेस्ड आणि फ्लेक्सिबल सिस्टम आहे एज्युकेशनबद्दल, त्याच्याबद्दल रायटरचं म्हणणं आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला GS2 मध्ये एज्युकेशन बद्दल विचारलं जाऊ शकतं, स्कीम बद्दल की कसं केलं जाऊ शकतं, एज्युकेशनला कसं प्रमोट करायला पाहिजे. एसे मध्ये सुद्धा तुम्हाला ह्याचा फायदा होऊ शकतो. पुढची न्यूज काय होती, काय रिव्हिजन ऑफ GDP अँड इट्स इम्प्लिकेशन. जसं आपल्याला माहिती आहे की आपला आतापर्यंतचा बेस इयर होता 2011-12, हा आपला बेस इयर होता. आता आपण कोणता केलं, 2022-23 हा आपला नवीन बेस इयर ठरवला. आता बेस इयरचा फायदा काय असतो, की आपण जे GDP असतो तो 2 पद्धतीने कॅल्क्युलेट करतो. एक असतो रिअल GDP, रिअल, आणि दुसरा असतो नॉमिनल GDP.
आता नॉमिनल जीडीपी म्हणजे काय? जेव्हा आपण त्या करंट इयरचा जेव्हा जीडीपी काढतो, म्हणजे समजा आपण 25-26 जीडीपी काढला, तो आपण काढलेला असताना तो नॉमिनल जीडीपी. पण जेव्हा आपण त्याला बेस इयरशी कॅल्क्युलेट करून करणार, म्हणजे आपण इन्फ्लेशनचा अँगल जो आहे तो विचारात घेऊन करणार, तेव्हा आपल्याला भेटणार रिअल जीडीपी. मग ह्या ज्या गोष्टी त्या सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे प्रीसाठी या काय असतात. त्याच्यानंतर आपण जीडीपीची काढण्याचे ते जे 3 फॉर्म्युले आहेत, जे 3 मेथड्स आहेत, कन्झम्पशन बेस झालं, व्हॅल्यू ॲडेड बेस झालं आणि इन्कम बेस झालं. त्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर जीडीपी कोण काढतं? तर नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर ही गोष्ट आपल्याला महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर ग्लोबल जे स्टँडर्ड आहेत, यूएन सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्स त्याच्याशी आपण कम्पॅटिबल जे आहे होण्यासाठी ट्राय करतो. पण जे ग्लोबल स्टँडर्ड्स आहेत, त्याच्या तुलनेमध्ये आपला जो जीडीपी कॅल्क्युलेट करायची जी पद्धत आहे, त्याला आपल्याला सी ग्रेड भेटलेली होती. मग त्याचं कारण काय होतं ही गोष्ट सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. जीडीपीचे जे रिव्हिजन झालं त्याचा इम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात? ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्या मेन्समध्ये इम्पॉर्टंट आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की 4-5 वर्षापूर्वी जे होतं मेन्समध्ये प्रश्न विचारला होता जीडीपी बद्दल. तर मग ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बेस इयर बदलल्यामुळे काय चेंजेस होऊ शकतात? बरं बेस इयर बदलल्यामुळे झालं काय की काही सेक्टर्समध्ये जी ग्रोथ होती ती ओव्हर दिसत होती 2011-12च्या बेस इयरमुळं. पण आता जेव्हा पाहतोय आत्ताच्या 2022-23च्या बेस इयरनी पाहतो तर असं दिसतंय की नाही ती ओव्हर एस्टिमेटेड होती किंवा ओव्हर व्हॅल्यूड होती. तेवढी तिची व्हॅल्यू नव्हती. मग असे कोणते सेक्टर्स होते? मग त्याच्यामध्ये ॲग्री सेक्टर आहे, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर. याच्यापैकी कोणतं सेक्टर आहे ज्याची व्हॅल्यू आहे ती जास्त दिसत होती, कोणाची व्हॅल्यू कमी आहे, कोणाची व्हॅल्यू ॲक्चुअली वाढलेली दिसते. या ज्या सर्व गोष्टी त्या आपल्याला प्रीसाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत हे जे डेटा आहेत आणि त्याच्यानंतर मेन्ससाठी सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपली जी बॅच होती जसं आपण म्हटलं, की 31 मेला आपली जी एम-पी-एस-सीची प्री एक्झाम आहे. त्याच्यासाठी आपण 60 डेजची बॅच सुरू केली होती. मग त्याच्यामध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला भेटणार आहेत. त्याच्यामध्ये तुमचे जे पी-वाय-क्यू बेस्ड आहेत. पी-वाय-क्यू बेस्ड तुमचा कंप्लीटली सिलेबस जो आहे तो रिव्हिजिट आणि प्रॉपरली करून घेतला जाणार आहे. आणि ही जी बॅच आहे ती मुलींसाठी असणार आहे फक्त आणि फक्त ₹2,500 मध्ये. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुलींनी ह्या बॅचचा फायदा घ्यावा. आणि तुमची जी राज्यसभेची प्रीचं जे तिकीट होतं, ते घ्यावं आणि मेन्समध्ये नक्की द्यावं. थँक यू.